नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे काही यूज केलेलं मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात अगोदर आपला इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करून घ्या। तिथे आपण काही प्रॉब्लेम येत असेल तर तिथं आपण लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर लागणारा अलाइट मोशन प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे एक फोटो दिसेल, फोटोला मग लास्टपर्यंत जायचं मित्रांनो, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, फर्स्टला सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर आणखी आपलं सेकंड बीटला जाऊन जे काय लेफ्ट साईडला ग्रुप लेअरच्या वरची फोटोला कट करून घ्यायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन ग्रुपवरली पार्टला कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये अशाच प्रकारे तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसून जातील। मित्रांनो, फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे 3 ग्रुप दिसतील, फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। जर तुमची फोटो असेल या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत जायचं, अशा प्रकारे इथंपर्यंत आहेत, जिथं पण आपले लेअर आहे तिथं पण आपलं यायचं। मग ह्याला कट करून घ्यायचं, कट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आपलं खालच्या बाजूला प्रेस करून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला ह्या फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या, जसं मी करत आहे त्या स्टेपमध्ये। मग आपलं वरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे करा। इथून पण आणखीन फोटो लावा, इथून ह्या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करा, कॉपी लेअर करून आणखीन ह्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, ह्या फोटोला डिलीट करायचं। मग आणखीन कॉपी लेअर केलं त्या डब्यावरती ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्या, आणखीन प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्या। अशाच प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो ह्या तिन्ही ग्रुपमध्ये पण। मग आपला आणखीन एकच फोटो आपल्या ॲड करण्यासाठी आणखीन इथे एक ग्रुप आहे मित्रांनो, ह्या ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपमध्ये जायचं, आणखीन आपलं 3 फोटो दिसत असेल 3 ग्रुप, ह्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं, ह्या फोटोला डिलीट करायचं, आणखीन डिलीट करून फर्स्टवरती यायचं। मग आपल्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग लास्टला जाऊन खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असं दिसेल, त्या तिन्ही ग्रुपमध्ये पण सेट करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपला एक 2 ब्लॅक लेअर दिसत आहे, ह्या लेअरवरती क्लिक करायचं, वरच्या बाजूला सेट करायचं, आणखीन आपल्या मोठ्या लेअरवरती क्लिक करायचं, वरच्या बाजूला सेट करायचं, आणखीन आपला बॅक जायचा आहे, आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा। मग आपल्या अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर आणखीन सेकंड बीटला जायचं, आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, आणखीन आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं। मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोला जायचं, आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून बॅक जायचं। तर मित्रांनो, इथून बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं, आपल्या ह्याच फोटोला लक्षपूर्वक देऊन ऐकायचा मित्रांनो। तर मित्रांनो, आणखीन थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचं। मग आणखीन आपल्या अशा प्रकारे पुढे जायचं मित्रांनो। पुढे आणलं ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन जे काय लास्टची फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला आणखीन बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग आपला अशा प्रकारे काही जे काय उरलेलं लास्टचा इफेक्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा, आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लास्टला जायचं, लास्टला या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो। अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो आपण आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।